महाराष्ट्रात नव्या शिक्षण धोरणामधून पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय राज्य सरकारकडून लादण्यात आला होता। यानंतर महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा असताना हिंदी भाषा सक्तीनं का शिकवावी, पहिलीपासून मुलांच्या खांद्यावर आणखी एका भाषेचं ओझं का लादायचं, असे सवाल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला ठणकावून सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला इशारा दिला आणि त्यानंतर सरकारनं अवघ्या आठवड्याभरात हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं। पण त्यानंतरही छुप्या मार्गानं पहिलीच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा घुसवण्याचे वायफळ प्रयत्न सरकारकडून चालू असल्याचं समोर आलं होतं। अखेर 23 मे रोजी मुंबई तकच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीतून राज ठाकरेंनी सरकारला स्पष्ट इशारा दिला, लपून छपून हिंदी लादण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते होऊ देणार नाही, असे स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी दिले। आणि त्यानंतर अखेर पहिलीपासूनची तिसऱ्या भाषेची आणि पर्यायानं हिंदी सक्ती राज्य सरकारनं रद्द केली। महाराष्ट्रात सक्ती ही केवळ मराठी भाषेचीच असेल हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक यश मिळालं।